तिकडे नाशिकमधल्या एका सभेमध्ये मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी ड्रग्ज संदर्भातला एक व्हिडिओ दाखवला। शहरामध्ये ड्रग्ज सहज कसं उपलब्ध होतं हे दाखवत महाजनांनी शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला। पण या सभेनंतर पुढे काय घडलं तर ज्या मुलांचे व्हिडिओ दाखवण्यात आले त्या मुलांच्या पालकांनी गिरीश महाजन यांनाच घेरलाय आणि महाजनांना त्यांनी जाब विचारला। एकीकडे या ड्रग्ज प्रकरणावरून वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे भाजपनं नाशिकमध्ये इतिहासातली सगळ्यात मोठी कारवाई केली आहे। पाहुयात। गिरीश महाजन एकेकाळचे हे भाजपचे संकटमोचक। मात्र आता गिरीश महाजन यांच्या समोरची नाशिकमधली संकट संपता संपत नाहीयेत असं दिसतंय। कारण नाशिकमधल्या सभेत गिरीश महाजन यांनी ड्रग्ज संदर्भातला एक व्हिडिओ दाखवला। आज हा प्रश्न प्रत्येक जागरूक नागरिकाने स्वतःला विचारायला हवा। प्रभागात सुरू असलेली ही काळी कामं आणि हे सगळं होत असताना तुम्ही अशा लोकांना आपले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देणार आहात का? हेच ते लोकप्रतिनिधी आणि त्यांचे जवळचे सहकारी जे आपले पदार्थ प्रभागात आणत आहेत आणि आपल्या मुलांना वाईट सवयींकडे ढकलत आहेत। हा व्हिडिओ नीट बघा। व्हिडिओमध्ये दिसणारे हे चेहरे चेतन पाटील आणि क्षितिज मोराडे हे कुणी बाहेरचे लोक नाहीत, हे आपल्या प्रभागातील प्रतिनिधींचे जवळचे सहकारी आहेत। प्रश्न हा आहे की उद्या आपल्या प्रभागाचं भविष्य कसं असणार आहे। आता निर्णय तुमच्या हातात आहे। ड्रग्ज संदर्भातला हा व्हिडिओ दाखवत गिरीश महाजन यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यावर निशाणा साधलाय। अशा पद्धतीने सगळा सेवन या ठिकाणी हे चौकामध्ये बसून अतिशय निडरपणे बेडरपणे हे या ठिकाणी करतायत। मला वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे, म्हणून हे तक्रार निश्चित पोलीस घेतील। तक्रार या संदर्भामध्ये या ठिकाणी करू। तरुण पिढीतून काय लक्ष घेणार? अशा पद्धतीने आपण तरुणांना कुठे भरतो, कुठल्या मार्गाला नेतो कळत नाही। आता नाशिक शहर कायद्याचा बालेकिल्ला आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांचे ड्रग्ज पेडलर तरुणांसोबतचे व्हिडिओ गिरीश महाजन यांनी थेट सभेत दाखवले। मात्र हे व्हिडिओ सभेत दाखवल्यानंतर शिवसैनिक आणि तरुणांच्या पालकांनी महाजन यांना घेरलंय। आमच्या मुलांची बदनामी का केली असा जाब महाजन यांना विचारला जाऊ लागलाय। आता तुम्हाला वाटतंय ते खोटे फोटो आहेत, तुम्ही सांगा। सिडको परिसरात पालकांनी गिरीश महाजन यांना घेरल्यानं प्रचंड गोंधळ झाला। जर व्हिडिओ खोटा असेल तर संबंधितांनी पोलिसात तक्रार दाखल करावी असा सल्ला गिरीश महाजन यांनी दिला आणि ते तिथून निघून गेले। पण या ड्रग्ज प्रकरणात भाजपनं फेक व्हिडिओ दाखवल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवीण तिदमे यांनी केलाय। जे काही मॉर्फिंग करून ज्या काही लोकांची पायाखालची वाळू सरकली चुंबे परिवाराची, त्यामुळे त्यांनी जे काही खोटे व्हिडिओ बनवून जे काही तिथे दाखवले आहेत का आमच्या कार्यकर्त्यांचे का ते ड्रग्ज सेवन करता असं, जर ड्रग्ज इथं नाशिकमध्ये मिळत असती तर नक्की मग गृह खातं कोणाकडे, संशय कोणावर व्यक्त करायचा आपण? यामध्ये आज ही रॅली झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत। सायबर क्राईम असेल किंवा प्रत्येक जेवढे काही डिपार्टमेंट आहेत, निवडणूक आयोग असेल, या सगळ्यांकडे उमेदवाराचा जो काही त्यांनी खोटा व्हिडिओ बनवून जो काही हे केलेला आहे तो सगळ्या लोकांना दाखवला आहे, परत फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर टाकलेला आहे। तर त्या संदर्भात निश्चित गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करणार आहोत। नाशिकमध्ये ड्रग्ज मिळत असतील तर गृह विभाग काय करतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। मला वाटतं की हे सगळं पाहिल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पायाच्या खालची वाळू घसरली। त्यांनी षडयंत्र रचून AI माध्यमातून खोटे क्लिप्स व्हिडिओ तयार केले आणि या भागातील नागरिकांचा एक प्रकारे अपमान केलेला आहे। काही तरुणांना त्या ठिकाणी नशा करताना असं खोटे मॉफ व्हिडिओ तयार करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। एकीकडे ड्रग्ज प्रकरणावरून गिरीश महाजन यांनी दाखवलेला व्हिडिओ त्यांच्याच अंगलट येणार की काय अशी चिन्ह असताना दुसरीकडे नाशिकमध्ये आणखीन एक घटना घडली। माजी महापौरांसह 54 जणांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली। नाशिकच्या इतिहासातली
कुठल्याही पक्षातली सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते. भाजपनं माजी महापौरांसह तब्बल 54 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. बंडखोरी करणाऱ्या आणि अपक्ष किंवा इतर पक्षांकडून निवडणूक लढणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षशिस्त मोडून अधिकृत उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या 20 माजी नगरसेवकांसह 54 जणांना भाजपनं बाहेरचा रस्ता दाखवला. या यादीत माजी महापौर अशोक मुर्तडक यांचाही समावेश आहे. नाशिकमध्ये युती झाली नाही. अखेर भाजपनं 118 उमेदवार जाहीर केले. मात्र या दरम्यान एबी फॉर्मचा मोठा गोंधळ झाला. काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले, त्यामुळे नाराजी आणखीनच वाढली. इतर पक्षातून आलेल्या 33 जणांना उमेदवारी दिल्यानं जुन्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा असंतोषाचा भडका उडाला. नाशिक महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं 100+चा नारा दिला होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात इतर पक्षांमधल्या मातब्बर नेत्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. या सगळ्यामुळे ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली त्या 54 पदाधिकाऱ्यांची भाजपनं हकालपट्टी केली आहे. नाशिकमध्ये महापालिकेची जबाबदारी पक्षानं गिरीश महाजन यांना दिली होती. मात्र नाशिकमधला पक्षातला गोंधळ निस्तरता गिरीश महाजन यांची मात्र पार दमछाक झाल्याचं चित्र होतं. राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक.